मंडळी, मुंबईतील लालबागचा राजा हा गणेशोत्सव भारतातील नव्हे तर जगप्रसिद्ध उत्सव आहे. याचा इतिहास खूप रोचक आहे. तर लालबागच्या राजा गणपतीची सुरुवात 1934 साली मुंबईतील परेल लालबाग परिसरात. त्या काळी अनेक गिरण्या होत्या. गिरणी कामगार बहुतेक गरीब वर्गातले होते. त्यावेळी स्थानिक फिश मार्केट, मच्छी बाजार बंद करण्यात आले. त्यामुळे कामगारांना स्वस्तात भाजीपाला व मासे मिळेनासे झाले. लोकांच्या अडचणीसाठी एक गणेशोत्सव मंडळ स्थापन करण्यात आले. याचे नाव लालबाग सराफा मार्केट गणेशोत्सव मंडळ होते. भक्तांची मनोकामना पूर्ण करणारा गणपती. कामगारांनी मंडळाकडे प्रार्थना केली, आम्हाला कायमस्वरूपी बाजार मिळावा. मंडळाने ही मनोकामना पूर्ण करून लालबागेत कायमचा बाजार उभारला. या घटनेमुळे लोकांच्या मनात गणपतीची मनोकामना पूर्ण करणारा म्हणून प्रसिद्ध झाला. पुढेच त्याला लोकांनी नाव दिलं लालबागचा राजा. तर वैशिष्ट्ये अशी आहेत, 1934 पासून दरवर्षी लालबागचा राजा स्थापन होतो. मुंबईतल्या इतर मंडळांपेक्षा याला प्रचंड भाविक येतात. हा गणपती नवसाचा गणपती म्हणून ओळखला जातो. लाखो लोक नवस फेडण्यासाठी आणि प्रार्थना करण्यासाठी येथे येत असतात. तर सांस्कृतिक महत्व असं आहे, लालबागचा राजा म्हणजे मुंबईकरांसाठी आस्था, श्रद्धा आणि एकता याचे प्रतीक आहे. गणेशोत्सव काळात येथे 10 दिवस सतत भक्तांची प्रचंड गर्दी असते. देशभरातूनच नाही तर परदेशातूनही लोक लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी येत असतात. तर लालबागचा राजा हा 1934 मध्ये स्थापन झालेला मुंबईतील प्रसिद्ध नवसाचा असून मनोकामना पूर्ण करणारा गणपती म्हणून त्याची कीर्ती पसरली आहे. मंडळी, कशी वाटली तुम्हाला माहिती? आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. गणपती बाप्पा मोरया.